18 जून 2023 पोलीस स्टेशन वेल्हेच्या हद्दीत दिनांक 18 जून 2023 रोजी पोलीस स्टेशन वेल्हेच्या हद्दीत आपल्याला एक डेड बॉडी सापडली होती गुंजवणे गावाच्या इथं। त्या डेड बॉडीचा रितसर पंचनामा करून आम्ही एक एडी दाखल केली होती। पोस्टमॉर्टमच्या प्रिलिमिनरी रिपोर्टवरती 19 तारखेला शरीरावर जखम असल्यामुळे आम्ही मर्डरचा एक गुन्हा दाखल केला होता। कलम 302, 201 IPC चा समावेश त्यामध्ये करण्यात आला होता। त्या डेड बॉडीची ओळख पटली। त्याचं नाव दर्शना दत्तू पवार, वय 26 वर्ष असं निष्पन्न झालं आणि परिस्थितीजन्य पुरावे आणि काही प्रत्यक्षदर्शी साक्षीदार यांच्या सांगण्यावरून ह्या गुन्ह्याचा मुख्य संशयित आरोपी राहुल हंडोरे, वय 28 वर्ष हे आहेत असं निष्पन्न झालं। राहुल हा सापडत नव्हता, कोणाशीही कॉन्टॅक्टमध्ये नव्हता आणि घटना झाल्यापासून तो फरार होता। नाव निष्पन्न झाल्यानंतर आपण आपल्या LCBचे आणि पोलीस स्टेशनचे वेगळे पथक बनवलेत आणि शेवटी त्याला काल रात्री उशिरा मुंबईवरून अंधेरी रेल्वे स्टेशनवरून त्याला ताब्यात घेण्यात आलेली आहे। त्याला अटक करण्यात आलेली आहे। त्यांना गुन्ह्याची कबुली पण दिलेली आहे। या गुन्ह्याचा पुढचा तपास SDPO हवेली हे करीत आहे। यांनी हा गुन्हा नेमका कसा केला, पूर्ण सिक्वेन्स ऑफ इव्हेंट्स काय होते, याच्या पाठीमागचा हेतू काय होता, मोटिव्ह काय होतं, हे सगळ्या गोष्टी इंट्रोगेशनमध्ये क्लिअर होईल। आज ह्या आरोपीला आम्ही माननीय न्यायालयाच्या समोर हजर करणार आणि पोलीस कस्टडीची मागणी करणार। पोलीस कस्टडी मिळाल्यानंतर ह्याचा डिटेल्ड इंट्रोगेशन केल्यानंतर ह्या गुन्ह्याचे बाकीचे फॅक्ट्स समोर येणार। जसं मी तुम्हाला आता सांगितलं की नेमकं डिटेल्ड इंट्रोगेशन करायची वेळ आम्हाला अजून मिळालेली नाही आहे, पण प्रायमा फेसी जे आम्हाला वाटते की त्यांनी ह्याला लग्नास नकार दिला होता आणि त्यामुळे ह्यांची खूप जुनी ओळख आहे। 5-6 वर्षापासून लहानपणापासून यांची ओळख आहे इनफॅक्ट, आणि ह्याला लग्न करायचा होता त्या मुलीबरोबर। त्यांनी नकार दिला म्हणून हा गुन्हा करण्यात आलेला आहे असा प्राथमिक माहिती आहे, पण डिटेल्ड इंट्रोगेशनमध्ये आणखीन काही फॅक्ट समोर येऊ शकतात। तर एकदा डिटेल इंट्रोगेशन झाला, नवीन काही समोर आला तर आम्ही तुमच्याबरोबर शेअर करू। एक करू। हां, आरोपीचा बॅकग्राऊंड असा आहे की आरोपी पण MPSCची तयारी करत होता आणि पुण्यात गेल्या काही वर्षापासून पार्ट टाइम जॉब्स करून MPSCचे परीक्षा पण दिले त्यांनी। सध्या तो फूड डिलिव्हरी सर्व्हिसेसच्या वेगवेगळ्या फूड डिलिव्हरी सर्व्हिसेसचा पार्ट टाइम जॉब करून एका रूममध्ये राहत होता आणि MPSCची परीक्षा देत होता। यांची ओळख जसं मी सांगितलं लहानपणापासून ओळख आहे। मुलीचा मामाचं घर आणि आरोपीचं घर हे समोर समोर असल्यामुळे लहानपणापासून यांची ओळख आहे। आणि पुन्हा आता पोस्ट काढल्यानंतर त्यांनी लग्नाचे प्रपोजल दिलं असं काही आहे? ते आता सध्या नाही सांगता येणार मला, पण ह्यांची ओळख होती आधीपासून एवढं मी तुम्हाला सांगू शकतो। पण नेमकं प्रेम प्रकरण होतं नाही होतं हे सगळ्या डिटेल्ड इंट्रोगेशन नंतरच क्लिअर होईल। नाही, नातेवाईक नाही आहे। नाही, दर्शनाने नकार दिला। आता हा ट्रेनने फिरत होता वेगळ्या ठिकाणी, आम्हाला याचं लोकेशन पण येत होता। आता पूर्ण जसं मी सांगितलं पूर्ण इंट्रोगेशनमध्ये क्लिअर होईल कुठे कुठे गेला, काय काय गेलं। आमच्या माहितीप्रमाणे हा जे आतापर्यंत आम्हाला माहिती आली आहे ते वेस्ट बेंगॉलमध्ये गेला होता आणि महाराष्ट्रात पण वेगवेगळ्या ठिकाणी गेला होता। शेवटी अंधेरीवरून याला मुंबईवरून आम्ही अटक केली। घरच्या काही लोकांबरोबर ह्याचे अधूनमधून संपर्क झालेले होते। अजून काही ती माहिती अजून नाही आहे आमच्याकडे। जसं मी सांगितलं ही प्रिलिमिनरी माहिती आहे। कालच रात्री त्याला पकडलं आहे। नाही, अजून तर असं काही नाही आहे समोर। काही असं समोर आला तर मग तुम्हाला सांगण्यात नाही, अंधेरी रेल्वे स्टेशनवर होता तो। कदाचित दुसऱ्या ट्रेनचा
ट्रेनने पडून जाण्याच्या उद्देशाने किंवा कुठल्याही उद्देशाने ते आला ते नाही, पण रेल्वे स्टेशनवर होता, आम्हाला माहिती मिळाली, आम्ही त्याला अटक केली. येस. आता हा डिटेलमध्ये सांगेल नंतर, पण स्पॉटवरून आपल्याला काही दगडावर खून आहेत आणि प्रिलिमिनरी पोस्टमॉर्टम रिपोर्टमध्ये शरीरावर शार्प वेपनचे पण मार्क्स आहेत. तर कुठल्या वेपनचे हे ट्रेकिंगसाठी म्हणून गेले होते, तर ह्यांनी ठरवून केलं की तिथं दोघांमध्ये डिस्प्यूट झाला आणि त्यामध्ये हे घडलं? नाही, आता त्यांनी ठरवलं होतं, कधी ठरवलं होतं, तयारी कशी केली होती, सोबत काही वेपन घेऊन गेलं होतं का, ह्या सगळ्या गोष्टी डिटेल इंट्रोगेशनमध्येच समोर येईल. आता त्याची मानसिक परिस्थिती त्यावेळेला काय होती ही टू अर्ली टू से दॅट. आम्ही डिटेल इंट्रोगेशनमध्ये आपण बाकी सगळ्या गोष्टी समोर. वेपनचे काही मार्क्स असं म्हटलं की वेपन काही मिळून आलंय त्याच्याकडे किंवा स्पॉटवर मिळालंय? अजून तर काही नाही वेपन मिळालंय आम्हाला, पण शार्प ऑब्जेक्टचे मार्क्स त्याच्या बॉडीवर आहे, हे प्रिलिमिनरी रिपोर्टमध्ये आलेलं आहे. इनफॅक्ट अजून डिटेल्ड पीएमची रिपोर्ट पण डिटेल्ड येणे बाकी आहे, ते डॉक्टरांनी अजून नाही दिले. सिक्वेन्स ऑफ इव्हेंट काय होती, म्हणजे ते इथून गेल्यापासून ते मर्डर होईपर्यंत तो निघून जाईपर्यंत सिक्वेन्स ऑफ इव्हेंट काय? हां, तर मी सुरुवातीला तोच तुम्हाला सांगितलं की सिक्वेन्स ऑफ इव्हेंट्स, मोडस, हे सगळ्या त्यावेळेला क्लिअर होईल 2-3 दिवसांनी इंट्रोगेशन केल्यानंतर. आता आम्हाला जे आमच्याकडे जे परिस्थितीजन्य पुरावे आहे त्यामध्ये असं दिसत आहेत की हे सकाळी 8:30च्या जवळपास हे गेले होते वरती, सुरू केलं होतं ट्रेक यांनी, आणि परत येताना हा एकटाच आला, हा आम्हाला दिसतोय समोरच्या पुराव्यांमध्ये. ह्यांनी काय काय केलं ह्या मधल्या कालावधीत हे आता ह्याच्या डिटेल इंट्रोगेशनमध्ये क्लिअर. वरचा आय विटनेस नाही आमच्याकडे, पण आजूबाजूच्या स्पॉटचे आय विटनेस आहे आमचे. पावणे 10चा टायमिंग आहे, टाइम स्टॅम्प सीसीटीव्ही. पावणे 10 सकाळी. पावणे 11. पावणे 11ला परत आलाय. ना 8:30 ते पावणे 11. नाही, मोटरसायकल नाही सीज आहे अजून काही. काय म्हणताय? नाही ना, मिळाली नाही म्हणजे सीज नाही ना. I just said that prima facie what appears is that the deceased girl disagreed to his marriage proposal and that is why he has murdered the girl. But since we have only got hold of the accused late last night, we haven't had the chance to had a detailed interrogation of the accused. We will produce the accused in front of the honorable court and request a police custody remand. Once we get the police custody remand and we do a detailed interrogation, there are a lot of other facts that may come forward and a lot of other evidences also that we are going to gather. Because it is a serious offence, we have given the investigation to the subdivision police officer, Mr. Bhausab Dole. He will be doing a detailed scientific investigation. Sir, काही तक्रारी सुद्धा आहेत, जेव्हा बॉडी रिकव्हर केली आहे वरून, केस वगैरे तिथेच राहिलेले होते बॉडी आणल्यानंतर सुद्धा, फोरेन्सिक एव्हिडन्सेस गोळा केलेले नाहीत असं सुद्धा. अशी काही तक्रार आमच्या समोर तर नाही आली आहे, पण काही असेल तर जसं मी आता तुम्हाला सांगितलं की SDPO करतायत इन्व्हेस्टिगेशन. जर असा काही कोणाची चूक आढळून आली तर डेफिनेटली वी विल टेक केअर ऑफ इट. कालपर्यंत परवापर्यंत तिथे केस तिथे तशीच होती. वी विल, लाईक आय सेड, आता आमच्याकडे तर अशी काही ऑफिशियल कंप्लेंट नाही आहे. वी हॅव डन द बेस्ट दॅट वी कुड हॅव. स्पॉटवरून सगळ्या पंचांना घेऊन जाऊन सगळं आम्ही केलेलं आहे. तरी काही कमी राहिलेली असेल तर वी विल एक्झामिन इट. तुम्ही कन्व्हिन्स करायचा प्रयत्न करत होता नातेवाईकांच्या बाबतीत आरोपीला जो पळून जात हे होता? काही आम्ही आमच्या सगळ्या आरोपींना ट्रेस करण्यासाठी आमच्या परीने जे काही शक्य होतं ते आम्ही सगळं करत होतो, तेवढं मी सांगू शकतो. 5 पथक बनवले होते आमचे, ते वेगवेगळ्या ठिकाणी आम्ही तपास करत होतो. महाराष्ट्राच्या बाहेर नव्हतो गेलो अजून. 18 तारीख को वेल्हे पुलिस स्टेशन की हद में गुंजौने गांव के पास एक स्त्री का शव हमको मिला था. उस समय हमने एक AD दाखिल करके उसको शव विच्छेदन के लिए भेजा था. शव विच्छेदन की प्राइमरी रिपोर्ट में बॉडी पर कुछ जख्म के निशान थे, जिसके आधार पर हमने वहाँ पर 302, 201 IPC ये खून का गुनाह वेल्हे पुलिस स्टेशन में दाखिल किया था. उस लड़की की पहचान दर्शना दत्तू पवार, वय 26 वर्ष,
ऐसी उसकी पहचान हुई थी और जो हमको घटनास्थल से कुछ पुरावे मिले, कुछ जो प्रत्यक्षदर्शी देखने वाले विटनेस थे, उसके आधार पर हमको ये क्लियर हुआ कि इसका प्राइम सस्पेक्ट है राहुल हंडोरे, जो घटना के समय से ही गायब था और किसी के भी संपर्क में नहीं था। इस आधार पर हमने अलग अलग टीम्स बनाए थे उसको ट्रेस करने के लिए। कल रात को लेट नाइट हमने उसको मुंबई में ट्रेस किया है, उसको ताबे में लिया है। आज हम उसको माननीय न्यायालय के सामने पेश करके उसकी पुलिस कस्टडी रिमांड की रिक्वेस्ट करेंगे और उसका डिटेल्ड इंट्रोगेशन करेंगे। प्राइमरीली उसने ये कबूल किया है कि उसने ये गुनाह किया है और प्राइमा फेसी ऐसा लगता है कि जो मृतक लड़की है उसने इसके शादी के प्रपोजल को ठुकराया था, इसलिए वो गुस्से में आके इसने वो खून किया है। पर इसका डिटेल्ड इंट्रोगेशन जब हम करेंगे तो आगे के बाकी सारे तथ्य जो हैं वो हमारे सामने आएंगे। धन्यवाद। उसका मोबाइल लोकेशन अलग अलग जगह आ रहा था, अलग अलग जगह से कुछ साइटिंग्स भी आ रहे थे और मेरे ख्याल से वेस्ट बंगाल में, महाराष्ट्र में, ऐसे अलग अलग जगह वो गया था। कल रात को उसको हमने अंधेरी रेलवे स्टेशन के पास से अरेस्ट किया। धन्यवाद। थैंक यू।